कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये कमळी आणि निंगी आता त्या टेम्पोतून खाली उतरतात। आपलं सिद्धटेक गाव आलं असतं आणि गावातून आता त्या अगदी खाली उतरल्यानंतर त्यांना खूप आनंद होतो। अगदी इकडे तिकडे बघत असतात, निसर्गाचा तो आनंद ते घेत असतात आणि तेवढ्यात टेम्पोवाले दादांना ते थँक्यू बोलतात आणि तो टेम्पो निघून जातात। कमळी आता डोळे भरून आपलं हे गावाकडे पाहत असते। आता कमळी खाली बसते आणि आपल्या गावाचं मात्र आता जी काही ती जमीन आहे तर त्या जमिनीचं दर्शन घेते। निंगी मात्र आता आपल्या मित्रांना शोधत असते। गणे अजून का आलं नसेल, कमळीचं स्वागत आपल्याला करायचं आहे म्हणून इकडे तिकडे बघते तर कमळी विचारते की काय ग, कुणाला शोधते? निंगी म्हणते की अगं काही नाही आणि लगेच चल आपलं सामान घेऊ असं म्हणून दोघेही आपल्या बॅग वगैरे घेऊन धावतच आता गावात येतात। तेवढ्यात आता गावात आल्यानंतर निंगी ही कमळीला म्हणते की अगं कमळी थांब ना। तेव्हा गावातील सगळे काही लहान मुलं आणि कमळीच्या स्वागतासाठी छान अशी त्यांनी धडाकेबाज तयारी केलेली असते। सगळीकडे पताका वगैरे लावलेलं असतं। कमळीचा आता प्रथम क्रमांक आल्याबद्दल पोस्टर सुद्धा लावलेलं आहे आणि सगळेजण आता नाचायला सुरुवात करतात। हे जण डान्स करत एका आवाजात कमळीचा विजय असो, कमळीचा विजय असो असे ओरडत असतात। कमळीच्या गळ्यामध्ये आता हार घातला जातो आणि ढोल ताशांच्या तालावर कमळीची मिरवणूक काढली जाते। तेव्हा आता सगळेजण मात्र ढोल ताशांच्या तालावर आता कमळीचा हा आनंदाचा सोहळा अगदी नाचून आनंद घेत असतात। कमळी सुद्धा सगळ्यामध्ये नाचायला ही डान्स करायला सहभागी होते। सगळेजण खूप छान डान्स करत आहे। तेवढ्यात आता डान्स करता करता कमळीचं त्या पोस्टरकडे लक्ष जातं। कमळी मोहिते हिचं प्रथम क्रमांक आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। तेव्हा आता कमळी डोक्याला हात लावून खूपच हसत असते, तिला खूप आनंद होतो। आता कमळी निंगीला म्हणते की अगं हे सर्व काय आहे? निंगी म्हणते की काही नाही आणि तेव्हा आता कमळीच्या डोक्याला फेटा वगैरे सुद्धा बांधला जातो आणि ढोल ताशांच्या तालावर तिची मिरवणूक काढली जाते। इतकं स्वागत तिचं गावामध्ये दणक्यात झालेलं आहे। निंगी आपल्या हाताने मात्र कमळीच्या गालाला गुलाल वगैरे लावते आणि कमळी सुद्धा आता बेभान होऊन डान्स करत असते। निंगी आणि गावातील काही मैत्रिणी आता कमळीला उचलून घेतात आणि तिची आता भव्य अशी मिरवणूक काढतात। तिच्या पूर्ण अंगाला गुलालाने आता तिला अगदी माखलेलं असतं। सगळेजण इतके छान आणि कमळीच्या ह्या अगदी आनंदाच्या सोहळ्यामध्ये सगळे डान्स करत आहेत। ट्रॅक्टरवरून मात्र आता कमळीची मिरवणूक काढली जाते। कमळीला मात्र खूप छान वाटत असतं। ट्रॅक्टरवर चढून आता कमळी डान्स करत असते। तेवढ्यात आता गण्या मोठ्याने पुकारून सांगतो, अगदी मुंबई सारख्या मोठ्या शहरात जाऊन सुद्धा आपल्या कमळीने आपलं नाव आणि आपल्या गावाचं नाव उंचवलेलं आहे म्हणून कमळीचं सगळ्यांनी अगदी दणक्यात स्वागत करा। ह्या कॉलेजमध्ये नाही तर मुंबई विद्यापीठात आपली कमळी पहिली क्रमांकाने नंबर 1 आलेली आहे। त्यासाठी सगळ्यांनी एकदा अगदी मोठ्याने टाळ्या वाजवा। सगळेजण टाळ्या वाजवतात। कमळी सुद्धा खूप खुश होत टाळ्या वाजवते। कमळीचा आता सत्कार आहे तर जो शिक्षण मंत्र्यांच्या हाती झालेला आहे आणि यासारखं आता आपल्या गावामध्ये कमळीने नाव उंचावलेलं आहे। कमळीने आपल्या गावाचं नाव महाराष्ट्रामध्ये मोठं केलेलं आहे, त्यामुळे टाळ्या वाजवा आणि सगळे मित्र आणि मैत्रिणी टाळ्या वाजवत आता कमळीचं खूप छान प्रकारे आता स्वागत करतात। तेव्हा आता कमळी खुश होत म्हणते की थांबा थांबा, आता ऐकून घ्या, यश आहे ते फक्त माझ्या एकटीचं नाही तर आपल्या गावातील मातीचं आहे। आपल्या गावच्या थोडा मोठ्यांकडून मी जे काही शिकले तेच मात्र मी आता शहरात जाऊन केलं आणि खरं तर मला जेव्हा जेव्हा असं वाटलं मी अडखळलो, माझा काही करीनासं झालेलं आहे, त्यावेळेस मात्र मी तुमच्या सगळ्यांचा विचार केला आणि आपल्या सगळ्यांचा विचार केल्याने मात्र हे सगळं काही मी करू शकले। तेव्हा आता सगळेजण नाचत गाजत मात्र कमळीला आता कमळीच्या घराकडे घेऊन येत असतात आणि सगळ्या अगदी छान असे सगळेजण डान्स करत आहेत। कमळी सुद्धा बेभान होऊन नाचत आहे आणि सगळ्यांच्या आनंदात ती सामील झालेली आहे। तिचा आनंद अगदी गगनात मावेनासा होतो, परंतु आता त्याच वेळेस आता तेथे त्या वेशीवर मात्र आबांचं जे काही पोस्टर आहे तर ते पोस्टर भावपूर्ण श्रद्धांजली आणि आता त्यांचं वर्ष श्राद्ध आहे तर ते पोस्टर जेव्हा आता समोर ते लोक लावत असतात आणि तेवढ्यात आता कमळीची मिरवणूक आहे ते तेथून जात असते। कमळी मात्र आता डान्स करण्यामध्ये मग्न असते आणि तिची भव्य मिरवणूक ट्रॅक्टरवरून चाललेली असते, ती ट्रॅक्टरवर असते आणि तेवढ्यात आता जे काही पोस्टर समोर लावलं जातं आणि त्याकडे आता आपल्या कमळीचं लक्ष जाते। आबांना भावपूर्ण श्रद्धांजली। आता हे पोस्टर बघितल्यानंतर कमळीला खूप मोठा धक्का बसतो, तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि प्रत्येक गोष्ट आबांच्या आठवणीत घालवलेली तिच्या डोळ्यासमोर आता तिला येते। वेळ असा आनंदाचा क्षण होता तो मात्र आता एका केव्हाच दुःखाचा होऊन जातो हेच कमळीला कळत नाही। तेवढ्यात आता कमळी इतकी जोरात ओरडते की आबा आबा। सगळ्या गावामध्ये कमळीचा आवाज घुमलेला असतो आणि सरूच्या कानावर आता कमळीचा आवाज येतो आबा। तर लगेच आता सरू मागे वळून पाहते
तर काय कमळी. तेवढ्यात ती शेजारच्या काकूंना म्हणते की हे हा तर कमळीचा आवाज आहे. आणि धावतच मात्र आता ट्रॅक्टरवरून खाली उतरते आणि आता सगळेजण डान्स करत आहे. तिचे मित्र आणि मैत्रिणी त्या घोळक्यातून मात्र ती बाहेर येऊन त्या पोस्टर समोर उभी राहते आणि पुन्हा ते पोस्टर वाचते. तर कमळीला आणखीन धक्का बसून कमळी मात्र खाली बसते. कमळीच्या डोळ्यामध्ये आता अश्रूच्या धारा सुरू होतात, कारण एक वेळ तिच्या चेहऱ्यावर आनंदाचा क्षण होतो, परंतु एका क्षणात सगळं काही हे धुळीस मिळालेलं असतं. आबा गेलेले असतात. आबा गेल्याचं दुःख तिला काय असतं हे तिच्या डोळ्यासमोर येतं. तेवढ्यात मात्र सरू कमळीचा आवाज ऐकते आणि धावतच येते, परंतु कमळी ते पोस्टर आता लगेच अगदी ते फाडून टाकण्यासाठी म्हणते की हे कोणी लावलं, तुम्हाला कोणी लावण्यासाठी सांगितलं, ते काय लिहिलेलं आहे ते अगोदर काढून टाका, तुम्हाला हे सर्व कोणी लावण्यासाठी सांगितलं होतं, असं आता कमळी ओरडत असते. तेवढ्यात आता तो दादा म्हणतो की अगं आज आबांचं वर्ष श्राद्ध आहे. कमळी म्हणते की हे बघ परत म्हणू नकोस, मी परत काही ऐकून घेणार नाही. आबांच्या बाबतीत असं मी ऐकून घेणार नाही. लवकरात लवकर ते पोस्टर काढा, मला कोणी सांगितलं हे पोस्टर लावण्यासाठी, लवकरात लवकर ते पोस्टर काढा. म्हणून कमळी ते पोस्टर काढत असते आणि तेवढ्यात सरोज मात्र धावतच कमळी जवळ येते. माझे आबा कुठेच गेलेली नाही, कोणी लिहिलं हे सगळं सांगितलं, का तुम्ही हे सर्व लिहिलं. तेवढ्यात सरू तिच्या जवळ धावत आलेली आहे. तर कमळी म्हणते की आई अगं बघ ना हे काय, बाबांच्या बाबतीत काय लिहिलं हे, त्यांना हे पोस्टर काढायला सांग. आपले आबा आहेत ना, तू त्यांना सांग कुठे आहेत आपले आबा, आणि ते वारीला गेलेले आहेत ना, सांग ना, मला आत्ताच्या आता त्यांना भेटायचं आहे. तेव्हा आता सरोज मात्र खूप मोठ्याने रडायला सुरुवात करते. कमळीला कसं उत्तर द्यायचं याचं दडपण मात्र आता सरोजला येतं. तेव्हा कमळी ऐकायला तयार नसते. कमळी म्हणते की हे बघ इतक्या दिवसातून मी आबांना भेटायला आले, कुठे आहे आबा, मला सांग लवकरात लवकर, मला आबांना भेटायचं आहे. त्यांना बोलो आबा कुठे आहे. निंगीला सुद्धा आता खूप मोठा धक्का बसतोय. आबा गेल्याचं निंगीला सुद्धा समजते. तेव्हा कमळी म्हणत असते की आबा कुठे आहे ते मला सांग, तू त्या सगळ्या लोकांना सांग ना ते पोस्टर का लावतात, त्यांना सांग आपले आबा जिवंत आहे, मग ते कशासाठी हे सर्व लावतात. तेवढ्यात रडतच आता सरोज म्हणते की हे बघ कमळी शांत हो आणि ऐकून घे, म्हणजे आपले आबा गेले. तेव्हा हे ऐकल्यानंतर आता निंगी तर रडायला सुरुवात करते आणि तिला धक्काच बसलेला असतो. कमळी म्हणते की नाही आई तू खोटं बोलते, अगं तुला खूळ लागलं का की तू सुद्धा यांच्या बरोबर आहे, अगं तू काय बोलतेस, तुझं डोसकं फिरलेलं आहे का. म्हणून ती आता सरोजलाच बोलत असते. अगं आई आबा कुठे आहेत, मला भेटायचं आहे, मला त्यांच्यासोबत बोलायचं आहे, अगं इतक्या दिवसातून मी आले, मला त्यांना मिठी मारायची आहे, अगं मी असं नाही जाऊ शकत, कुठे गेले ते, वारीला गेलेत का ना, आताच्या आता बोलव, ते माझ्या स्वप्नात सुद्धा आले होते, वारीला जात असल्याचं माझ्या स्वप्नात आले होते, तू बोलव त्यांना, मी आल्याचं सांग त्यांना, त्यांनी मला शब्द दिलेला आहे की ते मला भेटणार आहेत, मी त्यांची वाट बघतोय. हे बघ माझं शिक्षण आणि मला मोठे अधिकारी झालेलं त्यांना बघायचं आहे ना, आबा कुठे आहे, मला आत्ताच्या आता त्यांना भेटायचं आहे, सांग आबा कुठे आहे, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. आणि अगं आई मी अख्ख्या विद्यापीठ मध्ये पहिली आलेली आहे, त्यांची नात पहिली आलेली आहे, हे मला त्यांना जोर जोराने ओरडून सांगायचं आहे. तर हे त्यांचं स्वप्न होतं आणि मी त्यांच्यासाठी हे सर्व करत आहे. कुठे आहे माझे आबा, असे जाऊ शकत नाही, आबा कुठे गेलेत. आणि हे पोस्टर ती पुन्हा काढायला जाते. शेवटी ते पोस्टर काढून ती फेकून देते आणि म्हणते की आबा कुठे आहे, लवकरात लवकर सांगा आई. तेवढ्यात आजूबाजूचे सगळे लोक मात्र आता कमळीची ही अवस्था बघून रडत असतात. कमळी धावतच निंगी जवळ येते आणि निंगीला म्हणते की निंगी काय आहे हे, अगं हे माणसं काय करतात, निंगी काय कर, मलाच कळेल असं झालेलं आहे. आणि त्या अण्णाकडे धाव घेते. सरपंच अण्णांना विचारते की सांगा आबा कुठे आहे, असं नाही होऊ शकत. तेथील आजूबाजूच्या मावशांना सुद्धा विचारते की आबा कुठे आहे, ते मला सोडून जाऊ शकत नाही. आणि तुम्हाला तर माहिती होतं की त्यांचा माझ्यावर किती जीव आहे. आई पुन्हा सरोज जवळ धावतच येते. आई सांग अगं तू तरी सांग, हे सगळे काय बोलतात. सरोज मात्र तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते, परंतु कमळी तर काही ऐकायला तयारच नसते. कमळी म्हणते की तू तर मला समजूच नको, कुठे गेलेले आहेत आबा, शेतावर गेलेले आहेत का, मग कुणाला तरी त्यांना बोलवायला पाठव. आणि तेवढ्याच सरोज मात्र आता कमळीला ठिकाणावर आणण्यासाठी, तिला भानावर आणण्यासाठी एक सणकणी कमळीच्या कानामागे देते. जोरात कमळी असं ओरडते. सरोज म्हणते की हे बघ कमळे, आपले आबा जाऊन 1 वर्ष झालेलं आहे, ते परत कधीच येणार नाहीत, असं रडत म्हणते. तेव्हा निंगी फार रडायला सुरुवात करते आणि कमळीच्या डोळ्यात आता पाणी येते. आपल्याला पोरकं करून आपले आबा गेले कमळे, म्हणून आता सरोज रडतच खाली बसते आणि जोरजोराने आपल्या डोक्यात मारून घेत असते. त्याच वेळेस मात्र आता कमळीला चक्कर येते आणि निंगी धावतच कमळीला जाऊन धरते आणि कमळी कमळी म्हणत असते. सरोज बघते तर सरोजला सुद्धा आता धक्काच बसतो. सगळेजण मात्र आता कमळीजवळ धावतच येतात. सरोज जोरात कमळी असं ओरडते. कमळीला मात्र आता घरी आणलं जातं. बाजेवर आता सगळेजण कमळीला मात्र तिथे झोपवतात आणि सगळेजण कमळीच्या शेजारी उभे आहेत. सरोज मात्र तिच्या चेहऱ्याला लागलेला तो जो काही गुलाल आहे तर तो मात्र कापडाने पुसत असते. निंगी आता कमळीचा हात
हात धरून खूप रडत आहे. आता मात्र कमळी अजूनपर्यंत शुद्धीवर आलेली नसते. निंगी आता रडतच म्हणते की सरू काकी तू का असं केलंस, आमच्यापासून हे सगळं का लपवलंस, जेव्हा हे झालं तेव्हाच तू आम्हाला का सांगितलं नाहीस ग. तेव्हा सरोज म्हणते की मी तुम्हाला काय सांगणार होते ग निंगी, आता हिला सर्व कळाले तर हिची अवस्था अशी झालेली आहे. तेव्हा तुम्ही मुंबईला जायला निघाला होता तेव्हा हे सर्व घडलेलं आहे. सरोज आता सगळं काही रडून सांगायला सुरुवात करते. मात्र कमळीला कळाले असते तर हिचं काय झालं असतं. तेव्हा आता निंगी रडतच असते. निंगी रडतच म्हणते की कालपासून कमळीने काहीच खाल्लेलं नाही, कारण तिला आबांच्या हातून आता म्हणजे पेढा खाऊन उपवास सोडायचा होता, कारण तिने अधिक मासाचं ते निर्जली व्रत केलं होतं आणि तो उपवास तिला आबांच्या हातून सोडवायचा होता. रोज रडत म्हणते की कमळे अगं कशी आहेस ग तू, आणि ती सुद्धा खूप रडत आहे. तेव्हा काकू म्हणतात की सरे अगं तिने कालपासून काही खाल्लं नाही म्हणूनच तिला चक्कर आलेली आहे, आणि हे बघ तिच्या तोंडावर पाणी मार आणि तिला उठव, 2 घास खायला दे. तेवढ्यात आता सरू मात्र तिच्या तोंडावर पाणी वगैरे शिपडते. कमळीला शुद्ध येते, ती डोळे उघडते आणि आबा आबा करत असते. तेवढ्यात आता कमळी म्हणते की आहे अगं आबानी मला हाक मारली, कुठे आहे आबा, म्हणून ती आता उठून इकडे तिकडे पाहत असते. कमळी मात्र आता जोरजोराने मोठ्याने आवाज देते की आबा मी आलो, आबा मी आलो. तेव्हा सरोज तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करत आहे, परंतु कमळीच्या काही लक्षात येतच नसतं. आता कमळी सगळे काही घरामध्ये जाऊन आता आबांना शोधत असते. आबा आबा म्हणून आवाज देते, पण कोणत्याही रूम मध्ये आता काही आबा नसतात. मी आता आबांना शोधून बाहेर येते आणि आबा तुम्ही कुठे आहात असा आवाज देते. आई आबा कुठे आहे, मागच्या बाजूला आहे का, म्हणून ती मागच्या बाजूला सुद्धा बघायला येते. आबा आबा असं जोरात आवाज येत आहेत, आणि तेवढ्यात मात्र तिला आता गुरुजी जे काही विधी मांडत आहेत तेथे आबांचा ठेवलेला फोटो दिसतो. कमळीला मात्र आता ते बघून आणखीनच धक्का बसतो. त्यांच्या फोटोला हार घातलेला असतो आणि गुरुजी मात्र विधीची तयारी करत असतात. तेवढ्यात सरोज रडतच तिच्या मागे येते आणि आपले आबा गेले कमळे असं म्हणते. तेव्हा आता सगळेजण रडत आहेत. त्या क्षणी मात्र कमळी पुन्हा धक्क्याने खाली बसते आणि आता पाहतच असते. निंगी मात्र आता खूप रडत आहे आणि सरोज सुद्धा गावातील सगळे लोक मात्र आता रडत आहेत. तेवढ्यात आता कमळी काहीच रिॲक्ट होत नसते, एकटक ती आबांच्या फोटोकडे बघत असते. सरोज रडतेच तिच्या जवळ खाली बसते आणि कमळीला म्हणते की कमळे रड ना, अगं कमळे रड ना, मोकळी हो, कमळे रड ना, मोकळी हो, म्हणून तिला आता जोरजोराने हलवत असते. परंतु कमळी मात्र स्तब्ध झालेली असते. निंगी मात्र आता रडतच बाजूला येते आणि आता खूप रडत असते. हे काय होऊन बसलं, कमळी आणि आबा यांचा एकमेकांवर किती जीव होता आणि कमळीला मात्र यातून बाहेर काढणं इतकी सोपी गोष्ट नाही, म्हणून ती आता खूप रडत असते. आणि तेवढ्यात आता निंगीच्या मैत्रिणी तिच्या जवळ येतात आणि तिला रडू नको असं म्हणतात. तेव्हा निंगी त्यांच्यावर ओरडते. निंगी म्हणते की काय ग, तुम्ही कोणीच आम्हाला आबाबद्दल का सांगितलं नसेल. तेव्हा त्यातील एक मैत्रीण म्हणते की अगं निंगे, सरू काकांनी सगळ्या गावाला सांगितलेलं होतं तुम्हाला याबद्दल काही सांगायचं नाही, आणि आबांचं श्राद्ध सुद्धा डोक्यातून गेलं होतं, तर आम्ही मिरवणूक काढली असती का. तेव्हा निंगी आणखीनच रडायला सुरुवात करते आणि रडता रडता मात्र आता निंगीच्या सगळं काही लक्षात येते. निंगी आता लगेच म्हणते की आता हे सर्व मला ऋषी सरांना सांगायलाच पाहिजे, म्हणून ती लगेच तिच्या मैत्रिणीचा फोन घेते. त्यानंतर मात्र ऋषी आणि बंड्या त्या ड्रायव्हरचा फोन नंबर शोधून त्याला फोन लावत असतात. ऋषी विचारतो की बंड्या फोन लागला का, तर बंड्या म्हणतो की नाही. ऋषी म्हणतो की जोपर्यंत तो फोन उचलत नाही तोपर्यंत त्याला फोन करत राहा. बंड्या आता फोन करून करून वैतागतो आणि म्हणतो की ऋषी भाऊ आता फोन करून काय उपयोग आहे बरं, ते गावाकडे पोहोचलं सुद्धा असतील. तेवढ्यात बंड्याच्या मोबाईलवर पुन्हा फोन येतो. तर ऋषी म्हणतो की बहुतेक त्याचा असेल, उचल लवकर. बंड्या आता काहीनी फोन उचलतो. तेवढ्यात मात्र आता निंगी म्हणते की बंड्या अरे मी निंगी बोलत आहे. तर बंड्या निंगी असं ओरडतो. तर ऋषी म्हणतो की लाऊड स्पीकरवर टाक. मात्र आता लाऊड स्पीकरवर फोन टाकल्यानंतर बंड्या म्हणतो की बोल ना निंगी. निंगी रडतच म्हणते की अरे आम्ही गावाकडे आलो. ऋषी विचारतो की निंगे कमळी कुठे आहे, ते ठीक आहे ना. त्यावरती निंगी म्हणते की ऋषी सर इकडे खूप मोठा घोळ झालेला आहे. आता कमळी ते जे काही घडलेला प्रकार आहे निंगी सगळं काही आता ऋषी आणि बंड्याला सांगते. तेव्हा जे व्हायला नको होतं, ज्याची भीती त्यांना होती, शेवटी तेच झालेलं असतं. म्हणून ऋषी आता डोक्याला हात लावून खाली बसतो. तेवढ्यात बंड्या म्हणतो की अगं म्हणूनच मी तुम्हाला गावाकडे जाण्यापासून थांबवत होतो. किंवा आता निंगी म्हणते की अरे तुम्हाला अगोदर सांगितलं असतं तर मी तिला मुंबईलाच थांबून घेतलं असतं. ऋषी म्हणतो की हे बघ तू आता कमळी बरोबर राहा, तिची काळजी घे, पुढे काय करायचं आहे मी कळवतो. तेव्हा निंगी रडत असते. निंगी म्हणते की ऋषी सर पुढे नक्की काय करायचं आहे तेच मला नाही सुचतो. मग आता ऋषी म्हणतो की हे बघ तू स्वतःची सुद्धा काळजी घे आणि तिची सुद्धा काळजी घे. आता बंड्या सुद्धा खूप रडत असतो. तर ऋषी म्हणतो की बंड्या कंट्रोल, आणि ऋषी आणि बंड्या आता लगेच एकमेकांच्या मिठीत येतात आणि खूप रडतात. बंड्या खूप रडत आहे. तर ऋषी म्हणतो की बंड्या हे बघ आता आपल्याला स्ट्रॉंग राहावं लागेल. बंड्या म्हणतो की
हे बघा ऋषी सर, मी जर लक्ष व्यवस्थित ठेवलं असतं तर आज ही वेळ आपल्यावर आली नसती. ऋषी म्हणतो की हे बघ बंड्या, अरे कधी ना कधी तिला कळणारच होतं, तर असं कळायला नको होतं. तेव्हा बंड्या म्हणतो की हो. बंड्या म्हणतो की मला गावाकडे गेलंच पाहिजे, मी मालकांशी बोलून घेतो. त्यानंतर इकडे कमळी मात्र आबांच्या फोटोकडे बघत लहानपणापासून आता कमळीने आबांसोबत घालवलेले प्रत्येक आता आनंदाचे क्षण कमळीच्या डोळ्यासमोर येत असतात आणि ती भीटी भीटी आबांच्या फोटोकडे पाहत असते. तेवढ्यात सरू काकी तिच्यासाठी जेवण घेऊन येते आणि म्हणते की हे बघ कमळे, निंगी सांगत होते ते कालपासून काहीच खाल्लं नाही, त्यामुळे चल मी तुझ्या आवडीची भाजी आणि भाकरी बनवलेली आहे. सरू काकी आपल्या हाताने कमळीला भरवायला जाते, परंतु कमळी खात नसते. सरू काकीला म्हणते की हे बघ, तुला माहिती होतं की आबावर माझा इतका जीव आहे, पण तरी सुद्धा तू इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून का लपवलीस. तेव्हा आता सरोज काकी म्हणते की अगं, मी तर तुला सांगत होते की मुंबईला जाऊ नकोस, पण त्यावेळेस आबा तुझ्या पाठीशी होते आणि त्यांनी मुंबईला जाण्यासाठी तुला परवानगी दिली होती. मी दोघांनी मिळून एकच स्वप्न बघितलं होतं, एकमेकांना वचनं दिली होती, आणि तेव्हा जर मी तुला हे सर्व सांगितलं असतं तर तू मुंबईला जाऊ शकली असतीस का. आबांनी दिलेलं वचन मला मोडायचं नव्हतं, म्हणून मी तुला हे सर्व नाही सांगितलं. हे बघ अगं, जेव्हा तुम्ही मुंबईला जात होते, आबा तुम्हाला पोहोचवायला आले होते, तेव्हा मात्र मी आबांना खूप काही बोलले आणि त्याच वेळेस त्यांना अटॅक आला. त्याच वेळेस मात्र त्यांनी माझ्या मांडीवर असा जीव सोडला आणि मरता वेळेस मात्र आबांनी माझ्याकडून वचन घेतलं होतं, कमळीचं स्वप्न पूर्ण होऊन जोपर्यंत तिचं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत तिला गावाकडे नाही बोलवणार, पाहिजे तसं शिकून दे. आणि हे बघ, मी त्यांना वचन दिलं होतं, तुझी सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तुझी मदत करेल, असं वचन मी आबांना दिलेलं होतं. त्यांना दिलेलं वचन मला मोडायचं नव्हतं कमळी. आता कमळी म्हणते की मला आबांचं शेवटचं काहीच करता आलं नाही आणि बघता सुद्धा नाही आलं, की कमनशिबी आहे मी. तेव्हा आता सरोज काकी म्हणते की नाही ग, असं बोलायचं नाही. कमळे, इतका विचार करू नकोस, तू खूप विचार करते, शांत हो बरं. अरे हे बघ, जास्त विचार करू नको, जे आपल्या हातामध्ये नाही त्यासाठी आपण काहीच करू शकत नाही ग. हे बघ, आता आज आबांचं श्राद्ध आहे, तू आलेली आहेस, त्यामुळे आबांच्या हातून सगळे काही जे आबांचे विधी आहेत तर ते तुझ्या हातून पूर्ण कर. तेव्हा आता कमळी म्हणते की मी आनंदाने मात्र आबांच्या हातून पेढा खाऊन त्यांना मिठी मारणार होते, त्यांना निकाल दाखवणार होते की तुम्हाला श्राद्ध घालायला सांगतेस, देव तरी कसली परीक्षा माझी घेतोय. तेव्हा आता कमळी सारखी आबांच्या फोटोकडे पाहत असते आणि सरोज काकी रडत असते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.